Good morning, all of you. Myself, Ganesh Pawar, Assistant Teacher of Ashoknagar Municipal Secondary Schools. Welcome all of you on MCGM YouTube channel. Today, we are going to learn English subject topic 3.4. Think before you speak. We are taken revision now. The same topic 3.4. Think before you speak. Our title suggests us to think and speak. Friends, if we are speak without thinking, so we are facing many problems, many difficulties. Sometimes we feel regret. But if you speak with thinking, before thinking, and then you speak, so you will not face any difficulty, any problem. मित्रांनो, थिंक विचार करणे आणि स्पीक बोलणे दोन एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. जर आपण विचार न करता बोललो तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. कधी कधी आपल्याला पश्चाताप होतो. परंतु जर आपण बोलण्याच्या आधी विचार केला तर आपल्याला जीवनामध्ये अडचणी येणार नाहीत किंवा पश्चाताप होणार नाही. म्हणून दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लेसन examination point of view as well as our day-to-day life. If you are speak with thinking or you follow the formula, so you are or you will be become an ideal person. तुम्ही जर विचार करून बोलण्याची सवय स्वतःला लावली तर तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून उदयास येऊ शकता. In this picture, these are shown two activities. In the first picture, a lady thinking herself, and then in the second picture, she trying to speak. So let's we see about our today's topic. Think before you speak. Man was made to listen more and talk less. What is our actual definition? What is been human being? मनुष्य म्हणजे काय? तर मनुष्य म्हणजे काय? टू लिसन मोर अँड टॉक लेस. आपण जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे. वाय? बिकॉज गॉड और नेचर हॅज गिवन अस 2 ears. देवाने आपल्याला 2 कान दिलेले आहेत. अँड गॉड और नेचर गिवन अस ओनली अ सिंगल माउथ और अ माउथ. मग आपल्याला देवाने 2 कान दिलेले आहेत. त्याचा वापर जास्त व्हावा म्हणून 2 दिलेले आहेत आणि तोंडाचा वापर कमी व्हावा म्हणून ते 1 दिलेलं आहे. सो दिस इज अ ऍक्च्युअल और नॅचरल फॉर्म्युलेशन बाय गॉड. मनुष्याची निर्मिती ही अशा पद्धतीने केलेली आहे. म्हणून मनुष्य म्हणजे काय? तर जास्तीत जास्त ऐकणं आणि कमीत कमी बोलणं. बट वी आर डन अपोजिटली. आपण विरुद्ध करतो. आपण कमीत कमी ऐकतो आणि जास्तीत जास्त बोलतो. Friends, those are a great people or spiritual teachers. They are not speak more. They are speak very less and listen more and more. जे काही मोठे मोठे महान माणसं असतात ते कमीत कमी बोलतात आणि जास्तीत जास्त ऐकतात. कारण लिसनिंग इट इज अ सोर्स ऑफ कॅप्चरिंग नॉलेज, इन्फॉर्मेशन, न्यू आयडियाज. ऐकणं हे काय आहे? ऐकणं हे ज्ञान ग्रहणाचं अतिशय उत्तम असं माध्यम आहे. म्हणून आपण त्या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक लोकांना भेटतो. वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. प्रत्येकाकडे वेगवेगळी माहिती असते. प्रत्येकाकडे प्रचंड प्रमाणात ज्ञानाचा साठा असतो. परंतु आपण सो इगो मध्ये स्वतःच्या भ्रमात राहून आपण इतरांचं ऐकत नाही. म्हणून मित्रांनो, टॉक लेस अँड लिसन मोर. दॅट इज व्हाय
as the great British statesman Benjamin Disraeli said. एक ब्रिटिश तत्ववेत्ता आहेत बेंजामिन डिसरेली. काय म्हणतायत ते बघूया. नेचर हॅज इंडोड मॅन विथ 2 ears and 1 mouth. निसर्गाने आपल्याला इंडोड मध्ये गिफ्ट दिलेले. काय गिफ्ट दिलेले आपल्याला? 2 ears, 2 कान आणि 1 तोंड. इफ मॅन वॉज मेड टू टॉक मोर, मनुष्य म्हणजे जास्त बोलणं अर्थ होत असेल, अँड लिसन लेस, आणि जर ऐकणं कमी असेल, ही वुड हॅव 2 mouths अँड ओनली 1 ear. मनुष्य म्हणजे कमी ऐकणं आणि जास्त बोलणं असं असेल तर देवाने आपल्याला 2 तोंड दिली असती आणि 1 कान दिला असता. यू कॅन सी इन द पिक्चर. Imagine how we would have looked. How strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. Imagine ourselves if God has given us 2 mouths and a single ear. How we looked. आपल्याला देवाने 2 तोंड दिली असती त्या चित्रामध्ये जसं दाखवलंय आणि 1 कान दिला असता तर आपण कसे दिसलो असतो. So friends, our formula, our body accept, our body module tell us we have to listen and listen more and more. आपल्याला जास्त जास्त ऐकायचं आहे आणि try to speak less, आणि कमीत कमी बोलण्याचा काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. हे कोण सांगतंय? हे आपल्याला निसर्ग सांगतोय की निसर्गाने आपली निर्मिती कशी केलेली आहे. And mind you, the ears are like a funnels. बघा, funnels म्हणजे नरसाडे ज्याची 2 तोंड उघडी असतात. ओपन ऑल द टाइम्स. बघा, आपली जी कान आहेत ना, हे कशासारखी? फनल सारखी आहे की ती 24 तास कधीही बंद होत नाही, नेहमी सुरू असतात. असं कधी झालंय का आपण रात्री झोपलो आणि आपले कान बंद झाले? नेव्हर. आवर ears are open all the time. There is no door with which you can close them. In your ears there is no door. There is no closing point. आलं का लक्षात? आपल्या कानांना आपण कधी बंद करू शकत नाही. Whereas, परंतु if you have to speak even one single word, परंतु बघा, ऐकायला आपल्याला कुठला अडथळा नाही आहे. ऐकण्याची आपली जी क्षमता आहे ती 24 तास सुरू असते. परंतु जर आपल्याला एक साधा शब्द तरी बोलायचा असेल, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 walls, 2 fences. बघा, इफ यू वॉन्ट टू अटर अ सिंगल वर्ड, इट हॅज क्रॉस 2 obstacles, 2 fences. बघा, एक शब्द जरी बोलायचा असेल तरी त्या शब्दाला बाहेर येण्यापूर्वी 2 कुंपण पार करावी लागतात. कुठकुठली आहेत मग ती? देर इज फर्स्टली द फेस ऑफ दिस 2 rows ऑफ द टीथ. पहिला फेन्स आहे दातांचं, पहिलं कुंपण आहे दातांचं. देर इज सेकंडली द फेस ऑफ द 2 lips अँड देन सेकंड फेन्स इज 2 lips. आणि दुसरं कुठलं कुंपण आहे? ओठांचं. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन. बघा, इट हॅज टू पास, इट हॅज टू पास थ्रू दिस 2 walls, थ्रू दिस 2 fences. बघा, म्हणजे ऐकण्यासाठी कुठला अडथळा नाही आहे, पण बोलण्यासाठी साधा एक शब्द जरी बोलायचा असेल तरी आपल्याला हे 2 अडथळे पार करावे लागतात. पहिला अडथळा आहे आपल्या दातांचा आणि दुसरा आहे ओठांचा. Therefore, we must think at least twice before we utter a word. बघा, म्हणून before going to speak, you should think twice a time. म्हणून बोलण्याच्या आधी कमीत कमी आपण 2दा विचार करायला पाहिजे. असं कोण सांगतंय? असं आपलं नॅचरल बॉडी ऍस्पेक्ट, बॉडी फॉर्म्युला आपल्याला सांगतोय की देवाने आपल्याला 2 कान दिलेले आहेत, 1च तोंड दिलेलं आहे, तर त्या तोंडाचा कमीत कमी वापर आणि कानांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. A very wise man once remarked that the unspoken word you are a master. It's very important sentence. की एका
महान व्यक्तीने सांगितलेलं आहे की न बोललेले शब्दांचे तुम्ही काय आहात, मालक आहात. लिसन केअरफुली. इफ युअर वर्ड्स आर अनस्पोकन सो यू आर अ मास्टर, बट ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. बघा, परंतु तुम्ही जर एकदा ते बोललेले शब्द, बोलले गेले शब्द, तर तुम्ही त्या शब्दाचे गुलाम आहात. उदाहरणार्थ, आपण रागाच्या भरात आपल्या मित्राला काहीतरी आपण बोलून गेलो, नंतर आपण विचार करतो, आपल्याला पश्चाताप होतो, मग आपल्याला मित्राचं मन ओढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याच्याकडे विनवण्या कराव्या लागतात, त्याला बोलावे लागतात. म्हणजे आपण काय होतं, एक प्रकारे आपण गुलाम होतो. म्हणून think before you speak. Once you have spoken a word, you cannot get it back. एकदा शब्द बोलले गेले, you never get it back. You cannot return it. तुम्ही त्याला परत घेऊ शकत नाही. Do what you will. तुम्ही काही करा. Please mute your mic. Do what you will. Therefore, you must be very careful about the words that you speak. So, friends, you must be very alert, very tentative, very careful about your words, what you are speaking. Once the word has left your lips, you will not be able to get it back. एकदा का शब्द तुमच्या ओठातून बाहेर पडले तर तुम्ही त्यांना परत घेऊ शकत नाही. यू कॅनॉट गेट इट बॅक, यू कॅनॉट रिव्हर्ट इट, यू कॅनॉट रिटर्न इट. तुम्ही किती पैसे मोजा, तुम्ही बोललेले शब्द कधीही माघारी घेऊ शकत नाही. मास्टर म्हणजे मालक, स्लेव म्हणजे गुलाम. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स? अनस्पोकन वर्ड म्हणजे काय? दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, परंतु ते अजून तुम्ही तुमच्या मुखावाटे बाहेर पडलेले नाही. जस्ट थिंक युअर सेल्फ, अ प्रोसेस इन युअर माइंड, बट रिमेन अनसेड ॲज अ थॉट्स इन युअर माइंड. बघा, तुमच्या मनामध्ये चाललेला विचारांचा गलबला म्हणजेच काय, अनस्पोकन वर्ड्स. Once you have put the thoughts into words, once the word have left your lips, you cannot change them or control them. न बोललेले शब्द म्हणजे विचार करण्याची प्रोसेस, थिंकिंग प्रोसेस. परंतु त्या विचारांना तुम्ही शब्दाचं रूप दिलं आणि तुमच्या मुखावाटे बाहेर काढले गेले तर तुम्ही त्याला बदलू शकत नाही, तुम्ही त्याला नियंत्रित करू शकत नाही. चेंज म्हणजे बदल करणे, कंट्रोल म्हणजे नियंत्रित करणे. सो वन्स अगेन आय सेड ऑल ऑफ यू बिफोर थिंकिंग वी शुड ट्वाइस 3 times, then we have to speak. A young man, here is given one example, very good example, to his spiritual teacher. एक तरुण मुलगा असतो आणि तो आपल्या आध्यात्मिक गुरुकडे जातो. अँड सेड, आणि त्यांना सांगतो, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. की मी माझ्या मित्राला खूप हर्ष म्हणजे खूप वाईट असे शब्द मी आणि अनकाइंड निर्दयी असे शब्द मी माझ्या मित्राला बोललेलो आहे. अँड ही इज डीपली हर्ट अँड माय फ्रेंड वॉज सो मच हर्ट. माझा मित्र दुखावला गेलेला आहे. आय एम अफ्रेड, अफ्रेड म्हणजे मला भीती वाटते. काय भीती वाटते? आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम, हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. बघा, तो एक तरुण मुलगा त्या आपल्या गुरूंकडे जातो आणि गुरूंना सांगतो की माझ्याकडून माझ्या मित्राला खूप काही बोललं गेलेलं आहे आणि तो खूप दुखावला गेलेला आहे. मला आता भीती आहे की आमची फ्रेंडशिप कदाचित आता तुटू शकते किंवा ब्रेक होऊ शकते. हाऊ कॅन आय अमेंड्स, मी आता यात सुधारणा कशी करू? अमेंड्स म्हणजे इम्प्रुव्हमेंट कशी करू? बघा, स्पिरिच्युअल टीचर, अध्यात्मिक गुरु, अमेंड्स इम्प्रूव्ह, सुधारणा करणे. हर्ष, अनबिरेबल, हार्ड, कठोर शब्द आता बोलले गेलेले आहेत. आता बोलल्यानंतर त्याला काय करायची आहे? दुरुस्ती करायची आहे. बघूया. The wise teacher gave him a fresh sheet of blank paper and a pen.
मग टीचर त्याला एक कोरा पेपर देतात आणि एक पेन देतात. यू कॅन सी इन द पिक्चर देर इज वन व्हाईट पेपर अँड अ पेन. He said to the young man, and then the spiritual teacher said to that young man, write down on this paper all the harsh things you said to him. त्याने कोरा पेपर दिला, एक पेन दिला आणि गुरूंनी त्या मुलाला सांगितलं की तू ते शब्द तुझ्या मित्राला बोललेला आहे ते सर्व शब्द काय कर, या पेपरवर, या कागदावर लिहून काढ. The young man did as he was told. As per the instruction by spiritual teacher, the young man written all these words that spoken to his friends. मग त्या तरुण मुलाने जे जे आपल्या मित्राला वाईट कठोर असे शब्द बोललेलं होतं ते सर्व शब्द त्याने त्या कागदावर लिहून काढले. And showed the paper to the teacher. Then he showed that paper to that spiritual teacher. मग त्यांनी ते काय केले, ते कागद आपल्या त्या गुरूंना दाखवला. Now tear up this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. Then wise teacher gives order to him. Now tear up the sheet into small bits of paper. आता तू या कागदावर जो लिहिलेला आहे तो कागद काय कर, जेवढं लहान लहान तुला त्या कागदाचे तुकडे करता येतील तेवढे तू काय कर, त्याचे तुकडे कर. यू कॅन सी इन द पिक्चर देर आर स्मॉल बिट्स ऑफ पेपर डन बाय यंग बॉय. Now tear up this sheet of paper into as many small bits as you can, the wise teacher said. Soon the single sheet was torn into 100 teeny bits of paper. आणि ती काही एक भली मोठी सीट होती, पेपर होता, त्याचं रूपांतर आता 100 अशा लहान लहान छोट्या छोट्या कागदाच्या तुकड्यामध्ये झालेलं आहे. बघा, in the first picture you can see the white sheet, but in the second picture there are a lot of bits of paper. Now throw the bits out of this window, the teacher told him. आणि त्या शिक्षकाने त्याला आज्ञा केली, ऑर्डर केली की आता जे कागदाचे तुकडे आहेत ते काय कर, खिडकीतून बाहेर फेकून दे. As per the order the young boy follow his teacher instructions. ज्या पद्धतीने शिक्षकाने त्याला सूचना दिली त्या पद्धतीने त्याने त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे. स्मॉल बिट्स म्हणजे लहान लहान तुकडे, टोन म्हणजे काय, फाडणे. दॅट वॉज इझिली डन. आणि बघा त्या मुलाने ते सहज केलं. इट्स व्हेरी सिम्पल ऍक्टिव्हिटी. आलं का लक्षात? इट वॉज अ विंडी डे अँड द टीनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इव्हन ॲज द यंग मॅन वॉच. आणि त्यावेळेस हवेचे दिवस होते आणि त्या मुलाने ते तुकडे जसे खिडकीच्या बाहेर फेकले तसे ते तुकडे हवेत पुढे खूप लांब पर्यंत उडत गेले. स्कॅटर्ड, स्कॅटर्ड म्हणजे काय, विखुरले गेले. स्प्रेड ओव्हर अ लार्ज एरिया. फार अँड वाईड इव्हन ॲज द यंग मॅन वॉच. आणि तो तरुण मुलगा त्या ठिकाणी त्यांनी ते बघितले की ते लहान लहान तुकडे खूप लांब पर्यंत विखुरले गेलेले आहेत. नाव गो आउट इनटू द स्ट्रीट अँड कलेक्ट as many bits of the paper as you can, the teacher ordered him. Now teacher give an order to the young man. Now go outside and collect that all bits of paper. बघा, जे तुकडे तू आता खिडकीतून बाहेर फेकलेले आहेत ते सर्व तुकडे तू काय कर, गोळा करून आण. आता अशी ऑर्डर, सूचना गुरूंनी त्या मुलाला दिलेली आहे. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. but that will be difficult, he stammered. Stammered म्हणजे hesitate. तो चाचरत बोलला, परंतु इट इज नॉट पॉसिबल, इट इज व्हेरी डिफिकल्ट. तो बोलला की आता ते शक्य नाही, ते खूप कठीण आहे.
It will be difficult indeed, but do give it a try. The teacher suggested. बघा. Teacher म्हटले, okay, I know it's very difficult, but you try now. Go outside and try to collect the all bits of paper. हे कठीण आहे, परंतु तू काय कर, प्रयत्न कर, बाहेर जा आणि ते सर्व कागदाचे तुकडे तू काय कर, गोळा करण्याचा प्रयत्न कर. स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेला. वॉज टेकन अबॅक, शॉक, बाय सरप्राईज ऑर फ्राईड, घाबरला, धक्का बसला. स्टॅमर्ड, हेस्टिटेड अँड रिपीटेड साऊंड वॉइड टॉकिंग, चाचरत बोलला. द यंग मॅन वेंट आउट, आणि तो तरुण मुलगा बाहेर गेला. ही रिटर्न half an hour later, and after half an hour the young man was returned back, exhausted. तो खूप थकलेला होता. Tired. He had not been able to get hold of a single torn bit from the paper he had torn up just while earlier. As per the teacher's order, he went to the outside and tried to collect the bits of paper. And after an hour, he returned to the teacher. तो अर्ध्या तासानंतर परत आला. खूप थकलेला. यू कॅन सी इन द पिक्चर. ही वॉज सो टायर्ड. तो थकलेला होता आणि त्याला एक पेपरचा तुकडा सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. This is what happened with the spoken words. The teacher said to him. The teacher said, same condition happened with spoken words. If you spoken any words, you cannot take it back, you cannot control it, you cannot revert it. गुरूंनी त्या कृतीतनं त्याला समजून दिलं की एकदा जर आपले शब्द बोलले गेले तर ते शब्द आपण रिटर्न घेऊ शकत नाही, वापस घेऊ शकत नाही. Once he has spoken the words aloud, it is very difficult to take them back. Therefore, learn to think before you speak in anger. So, a wise teacher advises him, before you speak it, you should think twice a time. आपण रागारागात खूप काही बोलून जातो आणि त्या रागात बोलल्यानंतर आपला जेव्हा राग शांत होतो आणि मग तेव्हा आपण विचार करतो, परंतु तेव्हा विचार करण्याची वेळ निघून गेलेली असते. म्हणून गुरुंनी त्याला सांगितलं की रागात बोलण्याच्या आधी तू काय कर, विचार करण्याची सवय लाव. कारण बघा, आपण बोलता बोलता असं बोलतो की मारल्याचे घाव जातात परंतु बोलण्याचे घाव जात नाही. म्हणून आपण बोलण्याच्या आधी खूप विचारपूर्वक बोललं पाहिजे. ह्या पाठात, या गोष्टीत गुरुने आपल्याला तीच गोष्ट पटवून दिलेली आहे की जसे ते कागदाचे तुकडे, तुला सिंगल पेपर पण त्या ठिकाणी भेटलेला नाही, तसं सुद्धा शब्दांचं आहे. तुम्ही साधा अ बोललात आणि मला वाटलं तो वापस घ्यायचा आहे, तरी तो आपण घेऊ शकत नाही. आलं का लक्षात? म्हणून देवाने आपली जी निर्मिती केलेली आहे त्या निर्मितीवर अंतर्मुख होऊन आपण विचार केला पाहिजे की देवाने मला 2 कान का दिलेले आहेत. कारण त्या 2 कानांचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे आणि एकच तोंड दिलेलं आहे, मग त्या तोंडाचा कानांपेक्षा कमी उपयोग करायचा आहे. परंतु आपण युजली बघतो की आपण ऐकणं कमी आणि बोलणं जास्त होतं, म्हणून आपल्याला बऱ्याचदा आयुष्यामध्ये पश्चाताप करावा लागतो. आपल्याला त्या ठिकाणी बोलल्यानंतर बऱ्याचदा वाईट वाटतं, परंतु या गोष्टीत आपल्या लक्षात आलं असेल की आपण बोलल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून थ्रू द स्टोरी वी गेट अ मेसेज. अ टीचर gives a message us before speaking you should think. की बोलण्याच्या आधी आपण काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे.
त्या पिक्चर मध्ये बघा, ती जी लेडी आहे ती विचार करते, आलं का लक्षात, बोलण्याच्या आधी विचार करते म्हणून तिच्या चेहऱ्यावर आपल्याला प्रसन्नतेचे भाव दिसत आहेत. इन द सेकंड पिक्चर, विचार न करता बोलल्यामुळे आपली काय अवस्था होते ते त्या चित्रात आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून बोलण्याच्या आधी काय करा, विचार करा. आता बोलण्याच्या आधी विचार करावा या बाबतीत जे महान तत्ववेत्ता आहेत सॉक्रेटिस, त्यांचे काय विचार आहेत ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघणार आहोत. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वाइजेस्ट मेन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड. सॉक्रेटिस हा प्राचीन काळातील अतिशय हुशार व्यक्तींपैकी एक होता. He was very genius man, very intelligent man. He was a philosopher. तत्ववेत्ता होता. Many were the youths whose live he influenced for the better. आणि हा सॉक्रेटिस याचे अनेक अनुयायी होते, डिसिपल्स होते, आणि ते कितीतरी अनुयायी त्याच्या विचाराने काय होते, प्रभावित होते. इन्फ्लुअन्स, प्रभावित. सॉक्रेटिस काउन्सेल हिज डिसिपल्स टू कीप देअर माउथ शट. आणि सॉक्रेटिस नेहमी समुपदेशन करायचा, काउन्सेल, त्याचे जे अनुयायी होते त्यांना तो नेहमी सांगायचा की आपलं तोंड आपण नेहमी बंद ठेवलं पाहिजे. अँड स्पीक ओनली वेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. बघा, Socrates advised to his disciples, always close your mouth and when absolutely necessary, that time you open your mouth. ज्यावेळेस खरंच खूप आवश्यकता आहे त्यावेळेसच आपण बोललं पाहिजे. ओ वाईज मॅन, मग एकाने प्रश्न विचारला, हाऊ मे वी नो वेन इट इज राईट टू स्पीक. दे आस्क्ड. सॉक्रेटिसला प्रश्न विचारला त्याच्या अनुयायांनी की योग्य वेळ कशी ओळखायची, समर्पक वेळ बोलण्याची आहे हे आम्ही कसे ओळखायचे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मग बघूया आता सॉक्रेटिस त्याच्यावर काय सांगताय. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 क्वेश्चन्स. सॉक्रेटिस म्हणतो की बोलण्याचे योग्य वेळ कधी हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर बिफोर स्पीक यू आस्क 3 क्वेश्चन्स युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारा. अँड रिसीव्ह अन अफर्मेटिव्ह आन्सर टू ईच ऑफ द 3 रिप्लाइड सॉक्रेटिस. बघा, अँड आफ्टर आस्किंग 3 क्वेश्चन युअरसेल्फ अँड यू गेट अ पॉझिटिव्ह आन्सर, अफर्मेटिव्ह आन्सर, देन यू स्पीक. या 3 प्रश्नांची सकारात्मक उत्तर जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही काय करा, नंतर बोला. व्हॉट वेर द 3 क्वेश्चन्स. मग ते 3 प्रश्न कोणते. बघा, आपल्याला पण कन्फ्युजन होतं, आणि नेमकं बोलण्याची योग्य वेळ कुठली, कसं ओळखायचं. मग आपणही हे 3 प्रश्न आपल्या जीवनामध्ये अवलंब करू शकतो की बोलण्याची योग्य वेळ कुठली. सो बिफोर स्पीक यू आस्क 3 क्वेश्चन्स युअरसेल्फ. आपण आपल्या स्वतःला हे 3 प्रश्न विचारले पाहिजे. बघूया मग कुठले 3 प्रश्न आहेत ते. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क ourselves before we speak is it true? It's very important question. This is a principle. Everyone must be decide our principle in our life. आपण आपल्या जीवनामध्ये हे तत्व अवलंब करू शकतो. पहिला प्रश्न अतिशय महत्वाचा काय सांगितलेला आहे, इज इट ट्रू. मी जे बोलतो आहे, बोलण्याच्या आधी जे बोलतो आहे ते सत्य आहे का. बघा, काय सांगितलंय सॉक्रेटिसने पहिला प्रश्न, जर मी बोलण्याच्या आधी विचार केला की मी जे बोलतोय ते सत्य आहे तर आपल्याला पुन्हा त्या गोष्टीसाठी स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. कारण जर तुम्ही एकदा खोटे बोलला तर त्या खोट्याला लपवण्यासाठी परत तुम्हाला दुसऱ्यांदा खोटं बोलावं लागतं, परत तिसऱ्यांदा बोलावं लागतं. म्हणून बिफोर गोइंग टू स्पीक यू आस्क अ क्वेश्चन युअरसेल्फ, इज इट ट्रू. मी जे बोलतोय ते खरं आहे का. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग. बघा, आपण जे बोलतोय ते खरं आहे किंवा नाही या बाबतीत आपल्याला संभ्रम असेल, कन्फ्यूज असेल,
इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. बघा, जर तुम्ही कन्फ्यूज असाल की मी जे बोलणार आहे ते खरं आहे की खोटं आहे, इफ यू आर कन्फ्यूज, सो डोंट अटर अ सिंगल वर्ड सेड बाय सॉक्रेटिस. एखादी घटना आहे आणि त्या घटनेची आपल्याला पूर्ण माहिती नाही, ती खरी आहे किंवा खोटी आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी काहीच बोलू नका. वेन यू आर बी 100% शुअर, इट इज व्हेरी ट्रू, इट इज व्हेरी करेक्ट, दॅट असाल त्या ठिकाणी काय करा. When we utter words carelessly, we ourselves become transmitters of untruth. Mute your mic, please. बघा, आणि ज्यावेळेस आपण निष्काळजीपणे आपण असे शब्द बोलतो, आलं का लक्षात, त्यावेळेस आपण काय होतो, चुकीच्या गोष्टी पसरवणारे, ज्याला आपण अफवा पसरवणारे म्हणतो, त्याच्यामध्ये आपला समावेश त्या ठिकाणी होतो. बघा, ट्रान्समिटर्स म्हणजे स्प्रेड करणारे, अनट्रूथ खोट्या बातम्या. बऱ्याचदा आपण बघतोय इन सोशल मीडिया लॉट ऑफ फेक न्यूज आर स्प्रेड. बट बिफोर गोइंग टू फॉरवर्ड एनी मेसेज, एनी न्यूज, यू हॅव टू व्हेरीफाय इट इज राईट, इट इज करेक्ट ऑर नॉट. आपण जो काही मेसेज पुढे पाठवतो त्या मेसेजची सत्यता आपल्याला माहीत असली पाहिजे. नाहीतर आलाय म्हणून कॉपी केला, पेस्ट केला, फॉरवर्ड केला, असं न होता जी घटना आहे, जी गोष्ट आहे, आपल्याकडनं बोलण्याद्वारे असेल किंवा आपल्या कुठल्याही कृतीद्वारे असेल, कुठलीही गोष्ट असत्य पुढे जाता कामा नये. का जाता कामा नये? असत्य गोष्टी तुम्ही पसरवल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं काय करावं लागतं, एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यावं लागतं. म्हणून बिफोर स्पीक और बिफोर sending any information, you have to verify, is it true, is it correct or not. The second question to ask is it pleasant. सॉक्रेटिसने आता दुसरा प्रश्न सांगितलेला आहे की जे आपण बोलणार आहोत ते बोलण्या अगोदर दुसरा प्रश्न आपल्याला विचारा की इज इट प्लीझंट. Many are the empty remarks and vain statements that people make in idealness to hurt others. It is better that these unpleasant words remain unspoken. मी बोलल्यानंतर कुणाला तरी आनंद होणार आहे का? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमच्या बोलण्याने समोरच्याचं मन दुखावलं जाणार असेल, माणसांचं हृदय दुखावलं जाणार असेल, तर ते शब्द न बोललेलेच बरे, असं सॉक्रेटिस आपल्याला या ठिकाणी सांगतोय. म्हणून बिफोर गोइंग टू स्पीक यू व्हेरीफाय, माझ्या शब्द बोलल्यानंतर किती लोकांना आनंद होणार आहे. माझ्या बोलल्यानंतर माझ्या शब्दांमुळे जर दुःख होत असेल तर असे शब्द न बोललेलेच बरे. म्हणून आपण सुद्धा जर आपल्या कृतीने जर आनंद होत असेल, समोरच्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येत असेल, तर आपण ते शब्द नक्कीच बोलले पाहिजे. परंतु समोरचा दुःखी होत असेल, त्याला कष्ट होत असेल, त्रास होत असेल, लक्षात बऱ्याचदा आपण एखाद्याची छेड काढतो, त्याच्यावर कमेंट्स पास करतो, मग त्या समोरच्याला त्या ठिकाणी खूप त्रास होतो. असे शब्द, अशा गोष्टी न बोललेल्याच बऱ्या. The third question according to Socrates is it useful? In our statement going to benefit the listener, will your words bring comfort to someone, or will likely to help someone with what we say? Only in that case should we go ahead and it is third question की आपण जे बोलणार आहोत ते समोरच्याला उपयुक्त आहे का, कामाचे आहे का. जर एखाद्याचा आपण बोलल्यानंतर जो ऐकणार आहे त्याला त्या ठिकाणी काही फायदा होतोय का, इट इज गोइंग टू बेनिफिट द लिसनर. आलं का लक्षात. बोलल्यानंतर समोर त्याला त्या ठिकाणी समाधान मिळणार आहे का, तो कम्फर्ट होणार आहे का, आलं का लक्षात, पुन्हा त्याची मदत होणार आहे का, या गोष्टींचा आपण व्हेरीफाय करा. आलं का लक्षात. म्हणून सॉक्रेटिसने अतिशय महत्वाच्या 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की बोलण्याची योग्य वेळ काय, जे बोलतोय ते सत्य आहे, बोलल्यानंतर आनंद होत आहे, बोलतोय ते उपयुक्त आहे का.
आणि या तिघ प्रश्नांची तुम्हाला जर पॉझिटिव्ह आन्सर मिळाली, हो मी बोलतोय ते खरंय, मला 100% शुअर आहे, हो मी बोलतोय त्याच्यामुळे समोरच्याला आनंद होणार आहे, हो मी बोलतोय त्याच्यामुळे दुसऱ्यांना मदत होणार आहे, ते समाधानी होणार आहे, आनंदी होणार आहे, आणि या तिघ प्रश्नांची तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर मिळाले, तर मग तुम्ही काय करा, बोलायला सुरुवात करा. बघा, बोलण्याची कृती आपल्याला देवाने फ्री ऑफ कॉस्ट दिली आहे. जी काही देणगी आहे, जे काही गिफ्ट आहे, विदाउट एनी कॉस्टिंग गॉड गिव्हन अस, बट वी आर नॉट यूज इट प्रॉपरली. आपण त्याचा उपयोग, मी का असेना त्याच्यात, मी या ठिकाणी बोलतोय म्हणजे मी खूप काही मोठा गुरु आहे किंवा महान आहे अशातलं नाही. मी सुद्धा कधी कधी या आपली जी देणगी आहे तिचा आपण सर्रासपणे वापर करतो. म्हणून जर तुम्हाला जीवनामध्ये, आयुष्यामध्ये खूप आयडियल ह्युमन बिईंग तुम्हाला बनायचं असेल, आदर्श व्यक्ती तुम्हाला जर बनायचं असेल, तर तुम्ही एक फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. कुठला फॉर्म्युला? लिसन मोर अँड स्पीक लेस. बघा, जास्तीत जास्त ऐका आणि कमीत कमी बोला. मितभाषी व्हा. आवश्यकता आहे तेव्हाच आपण बोललं पाहिजे. नाहीतर आपण दिवसभरात सकाळी उठल्यापासून एवढं बोलतो बघा, आणि आपण जे तोंडावाटे बोलतो त्या बोलण्याचा, त्या विचारांचा आपल्या व्यक्तिमत्वावर त्या ठिकाणी इनडायरेक्ट इफेक्ट पडतो. कारण आपले जे ऑर्गन्स आहेत, आलं का लक्षात, ते ऑर्गन्स आपण ज्या ज्या कृती करतो त्या कृती, ते जे बोलतो ते आपल्या माइंडला तो काय करतो, तो देत जातो. म्हणून आपल्याला असं सांगितलेलं आहे की बघा, महात्मा गांधीजींनी आपल्याला सांगितलेले आहे, 3 माकडं आपल्याला माहिती आहे, चांगलं बघावं, चांगलं ऐकावं, चांगलं बोलावं. तसंच हा सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वाचा संदेश आहे की थिंक बिफोर यू स्पीक, की आपण बोलण्यात आधी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा विचार केला पाहिजे. आणि जी माहिती बोलतो आहे, जे काही बोलतो आहे, नेहमी आपल्याला नेहमी शिकवण दिली जाते की आपण नेहमी खरे बोलले पाहिजे. आलं का लक्षात?